आज आपण मूळ संख्या ही संकल्पना स्पष्ट करून घेऊया। यासाठी आपल्याला संख्यांचे विभाजक हा व्हिडिओ आपण बघितलाच आहे, त्यानुसार विभाजक आपल्याला संख्येचे लिहिल्याशिवाय मूळ संख्या शोधता येणार नाहीत आणि त्यासाठी आपण काही संख्यांचे विभाजक मांडून घेऊया। प्रथम आपण इथं 2 चे विभाजक लिहूया। 2 चे विभाजक याचा अर्थ 2 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, तिला 1 आणि 2 ने भाग जातो, म्हणजे 1 हा प्रत्येकाचा विभाजक असतोच आणि 2 नेही तिला भाग जातो। आणखी आपण 3 चे विभाजक लिहून घेऊया। 3 लाही 1 आणि 3 न पूर्ण भाग जातो, म्हणजे 3 चे विभाजक झाले 1 आणि 3। 19 चे विभाजक लिहा। 19 लाही भाग जातो 1 न आणि 19 नेही भाग जातो। आता बघा इथं ही संख्या 2, 3 आणि 19 आहे, यांचे आपण विभाजक लिहिलेले आहेत। या प्रत्येक संख्येला बघा 2 ला फक्त 2च विभाजक आहेत, 3 ला पण 2च विभाजक आहेत 1 आणि 3। 19 लाही 2 विभाजक आहेत 1 आणि 19, म्हणजे 2, 3, 19 अशा फक्त 2च विभाजक असणाऱ्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात। परत लक्षात घ्या, मूळ संख्येची संकल्पना अशी आहे, आपण जी संख्या समोर घेतोय त्या संख्येचे विभाजक लिहा। विभाजकामध्ये 1 आणि ती स्वतः संख्या असे 2च विभाजक असतील तर त्यांना म्हणायचं मूळ संख्या। म्हणजे एखादी संख्या मूळ संख्या असण्यासाठी तिला 2 विभाजक असणं आवश्यक आहे। ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात ती मूळ संख्या असते। आता आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत ते पाहूया। बघा 1 ते 10 पर्यंत 2, 3, 5, 7 या 4 मूळ संख्या आहेत। 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19 इथे 4 आहेत। आता पुढचा दशक गट 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 2च मूळ संख्या आहेत। त्याच्या पुढच्या गटात 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 या 2 मूळ संख्या आहेत। आणि त्याच्यानंतर 41 ते 50 मध्ये 3 मूळ संख्या आहेत, 41, 43, 47। आता लक्षात घ्या, या 50 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत। 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? पहिल्या दशक गटात 4 आहेत, दुसऱ्या दशक गटात 4 आहेत, त्यानंतर 2 आहेत, त्यानंतर 2 आहेत, त्यानंतर 3 आहेत, म्हणजे 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12 आणि 3 15, म्हणजे 100 पर्यंत फक्त आणि फक्त 15 मूळ संख्या आहेत। म्हणजेच या संख्यांना फक्त 2च विभाजक आहेत, ते कोणते तर ती संख्या आणि 1। आता आपण पुढचे विभाजक बघूया। 61 ते 60 या दशक गटामध्ये 53 आणि 59 या 2 मूळ संख्या आहेत। त्याच्या पुढील दशक गटात 61 आणि 67 या 2 मूळ संख्या आहेत। त्याच्या पुढे आहेत 71, 73, 79, त्यानंतर येतात 83, 89 आणि शेवटी 91 ते 100 मध्ये 97 ही फक्त एकच मूळ संख्या आपल्याला मिळते। म्हणजे अशा पद्धतीनं 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या इथं समोर आहेत आणि या आहेत एकूण 25। 50 पर्यंत आहेत 15 आणि पुढच्या आपण मोजा बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, म्हणजे 50 पर्यंत 15 आणि 50च्या पुढे 100 पर्यंत 10 अशा एकूण 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत। अशा मूळ संख्या पुढे अनंत आहेत। आपण आता सध्या 100 पर्यंतच्या बघतोय। परत लक्षात घ्या, यांना आपण मूळ संख्या म्हणतोय कारण या संख्येचे जर विभाजक लिहिले तर ते विभाजक येतात 1 आणि ती स्वतः संख्या। परत हे वाक्य लक्षात घ्या, ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात ती मूळ संख्या असते। 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत। या मूळ संख्येचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल, सर्वात लहान मूळ संख्या आहे 2 आणि 100 पर्यंतची संख्या विचारात घेतल्या तर आपल्याला सर्वात मोठी मिळते 97। ही 2 अंकी मूळ संख्या सगळ्यात मोठी। याच्यानंतर पुढे मग अजून भरपूर मूळ संख्या मिळतात आपल्याला। आणखी या सर्व मूळ संख्या बघा, फक्त 2 सोडली तर बाकीच्या सगळ्या मूळ संख्या या विषम आहेत, म्हणजे 2 ही फक्तच सम असणारी एकमेव मूळ संख्या आहे। याच्यावर आपण अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतील। सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान सममूळ संख्या कोणती? सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती? सर्वात लहान मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती? असे अनेक प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतात। त्यासाठी या मूळ संख्या एकदा वाचा, लक्षात ठेवा आणि पाठ करा, लिहून काढा। एकदा माझ्या मागे म्हणा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 लिहून काढा, पाठ करा। याच्यानंतर पुढची संकल्पना आहे संयुक्त संख्या। या संयुक्त संख्येसाठी सुद्धा आपण काही संख्यांचे विभाजक लिहून घेऊया। प्रथम आपण 4 चे विभाजक घेऊ। 4 चे विभाजक याचा अर्थ 4 ला भाग जाणारी संख्या 1 ने जातो, 4 ला 2 ने भाग जातो आणि 4 ला 4 ने भाग जातो। 6 चे विभाजक बरोबर
एक तर असणारच, 6 असणार आणि 1 आणि 6 सोडून अजून याला 2 ने भाग जातोय आणि 3 ने भाग जातोय, म्हणजे 6 चे विभाजक झाले 1 2 3 6. यानंतर आपण घेऊया 16 चे विभाजक. 16 च्या विभाजकामध्ये बघा 1 आहे 16 आहे, शिवाय 2 4 8 याही संख्यांनी 16 ला पूर्ण भाग जातो. म्हणजे इथं आपण 4 6 आणि 16 चे विभाजक लिहिले. या विभाजकांचं थोडंसं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल 1 आणि ती स्वतः संख्या सोडून अजून इथं विभाजक आहे. 6 मध्ये सुद्धा 1 आणि स्वतः 6 सोडून आणखी विभाजक आहेत. 16 मध्ये सुद्धा 1 आणि ती स्वतः संख्या 16 सोडून इतरही विभाजक आहेत. याचाच अर्थ 4 6 16 अशा संख्या आहेत. या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात, कारण यांना 1 आणि ती स्वतः संख्या सोडून इतरही विभाजक आहेत. म्हणजेच या विभाजकांची संख्या 2 पेक्षा जास्त आहे. परत बघा, वर्गमूळ संख्येमध्ये फक्त 2च विभाजक होते, 1 आणि ती स्वतः संख्या. इथं मात्र 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. आणि मग ज्या ज्या संख्यांचे विभाजकांची संख्या 2 पेक्षा जास्त असते त्या संख्यांना म्हणतात संयुक्त संख्या. इथं व्याख्या सांगितली बघा संयुक्त संख्येची. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते. आता आपण इथं मूळ संख्या लिहिताना 2 पासून सुरुवात लिहिली आहे. संयुक्त संख्या तर 2 3 गेल्या मूळ संख्या आहेत, मग 4 न झाली. आता 1 चा विचार केला आपण तर 1 चे विभाजक काय येतील? 1 चा विभाजक म्हणजे फक्त एकच. म्हणजे 1 ला मूळ संख्या म्हणायचं झालं तर त्याला 2 विभाजक पाहिजेत, पण 2 विभाजक नाहीयेत. 1 ला संयुक्त म्हणायचं म्हटलं तर त्याला 2 पेक्षा जास्त विभाजकांची संख्या पाहिजे. 1 ला 2 पेक्षा जास्त मूळ संख्या विभाजक नाहीयेत. म्हणजेच 1 ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही. 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. परत लक्षात घ्या, 1 ला विभाजकांची जी संख्या आहे ती 2 नाही, म्हणून ती मूळ नाही. आणि ती संख्या 2 पेक्षा जास्तही नाही, त्यामुळे ती संयुक्तही नाही आणि म्हणून तिला मूळही म्हणत नाहीत आणि संयुक्तही म्हणत नाहीत. याचाच अर्थ 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. याच्यानंतर आपण जाणार आहोत जोडमूळ संख्येकडे. जोडमूळ संख्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या समोर घ्याव्या लागतील. त्या आपण इथं घेऊयात. ह्या आहेत 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. आपण मागे बघितलेत, त्या पाठ केलेत. परत मी एकदा वाचतो बघा. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97. आता या संख्यांमधून आपल्याला जोडमूळ संख्या कोणत्या ते बघायचंय. तर जोडमूळ संख्या, ट्विन प्राइम नंबर्स, नेमकं काय असतं जोडमूळ संख्यामध्ये? तर बघा, ज्या 2 मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या 2 मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. आता या ज्या ओळीने इथं संख्या दिलेल्या आहेत, या कोणत्याही 2 संख्या घ्या मूळ संख्येपैकी, त्यांची वजाबाकी करा, त्यांचा फरक करा. हा फरक जर 2 आला तर त्यांना म्हणतात जोडमूळ संख्या. आता आपण 2 आणि 3 चा विचार केला तर 3 आणि 2 मधला फरक 1 आहे, चालणार नाहीये. 3 आणि 5 घेतली तर 3 आणि 5 यातला फरक येतो, फरक म्हणजे वजाबाकी 2, म्हणजे 3 व 5 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. तर 5 आणि 7 घेतली तर 5 आणि 7 चा फरक सुद्धा 2 आहे. 7 मधून 5 गेले 2 राहिले, म्हणजे 5 आणि 7 ही सुद्धा जोडमूळ संख्या आहे. 7 11 असणार नाही कारण फरक जास्त आहे. 11 13 बघा, 11 आणि 13 फरक, 13 मधून 11 गेले 2 राहिला, म्हणजे 11 13 ही जोडमूळ संख्या आहे. 13 17 नाहीये. 17 19 दोघांच्या मध्ये 18 आहे, म्हणजे 19 आणि 17 फरक 2 येतो, म्हणजे ह्या सुद्धा 2 जोडमूळ संख्या आहेत. अशा जोडमूळ संख्यांच्या जोड्या आपण इथं शोधायच्या आहेत. आता बघा, इथं जोडमूळ संख्यांच्या जोड्या बऱ्याच शोधून दिलेल्या आहेत. साधारणपणे 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या मांडा आपल्या वहीमध्ये आणि लागोपाठ येणाऱ्या 2 मूळ संख्या घ्यायच्या, वजाबाकी करायची, ज्यांच्या मधला फरक 2 येतो त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या 3 5 इथं काही लिहून दाखवलेत बघा. 3 5 5 7 11 13 29 31. याचा अर्थ काय? 5 आणि 3 चा फरक 2 आहे, 7 आणि 5 चा फरक 2 आहे, 13 आणि 11 फरक 2 आहे, 31 आणि 29 चा फरक 2 आहे. आणखी एक अशी आयडिया लक्षात ठेवू शकता आपण, 3 आणि 5 या दोघांच्या मध्ये एक संयुक्त संख्या आहे. 3 आणि 5 च्या मध्ये 4 आहे. म्हणजे ज्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते त्यांनाही जोडमूळ संख्या म्हटलं तरी चालतं. 5 आणि 7 च्या मध्ये 8 आहे म्हणजे जोडमूळ संख्या आहे. 11 आणि 13 च्या मध्ये 12 आहे म्हणजे या जोडमूळ संख्या आहेत. 29 आणि 31 च्या मध्ये 30 आहे म्हणजे या जोडमूळ संख्या आहेत. याच्या पुढे अजून संख्या आहेत, 41 43 आहे. त्यानंतर 71 73 जोडमूळ संख्येची जोडी आहे. म्हणजे एकूण जोड्या बघा, 1 2 3 4 5
6, 7 आणि 8 म्हणजे 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 8. सगळ्या जोड्या लिहून काढा, पाठ करा, वाचा आणि लक्षात घ्या. आता आपण याच्या पुढचा अजून एक कन्सेप्ट बघणार आहोत, तो आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्येसाठी सुद्धा आपल्याला संख्यांचे विभाजक आवश्यक आहेत. आपण 10 चे विभाजक घेऊया. 10 चे विभाजक म्हणजे 10 ला भाग जाणाऱ्या संख्या, पूर्ण भाग जाणाऱ्या 1, 2, 5 आणि 10. 21 चे विभाजक घेऊया. 1, 3, 7, 21 या संख्याने 21 ला पूर्ण भाग जातो. परत लक्षात घ्या, 1 आणि ती स्वतः संख्या विभाजक असतेच आणि याशिवाय इथं जादा विभाजक आहेत. इथे 1 आहे, 21 आहे आणि तिला इतर विभाजक आहेत. असे आपण विभाजक मांडून घ्यायचे अगोदर. विभाजक मांडून घेतल्यानंतर या दोन ज्या संख्या आहेत, या दोन संख्यांचे जे विभाजक आहेत यांच्यामध्ये सामायिक विभाजक कोणते आहेत बघा. 10 मध्ये आणि 21 मध्ये फक्त 1 हा एकटाच सामायिक आहे या दोन गटांमध्ये. म्हणजे फक्त 1 हा एकच विभाजक या दोन संख्यामध्ये सामायिक आहे. आणि मग फक्त 1 हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन ज्या संख्या आहेत त्यांना म्हणतात सहमूळ संख्या. म्हणजे सहमूळ संख्या असण्यासाठी त्या दोन संख्यांच्या विभाजकामध्ये एक विभाजक सामायिक असावा लागतो आणि तो म्हणजे फक्त एकच. आता याच्यावरचे काही आपण प्रश्न बघूया. म्हणजे कशा कशावरचे? मूळ संख्या, संयुक्त संख्या, मूळ आणि संयुक्त नसणारी संख्या, जोडमूळ संख्या, समूळ संख्या या संपूर्ण घटकावर आधारित काही प्रश्न आपण बघूया. प्रश्न पहिला, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे सांगा बरं. बरोबर, कोणती ती? 1. दुसरा प्रश्न, पुढील जोड्यांपैकी समूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. ह्या कशा ओळखायच्या? या जोड्यांचे विभाजक मांडायचे आणि या विभाजकामध्ये जर 1 हा एकटाच सामायिक असेल तर त्याला समूळ संख्या म्हणायचं. समूळ संख्या शोधण्यासाठी आणखी एक तुम्हाला आयडिया सांगतो मी. लागोपाठ येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या या समूळ संख्या असतात किंवा कोणत्याही दोन मूळ संख्या या समूळ संख्या असतात. आता इथं 8 आणि 14 आहे. 8 आणि 14 मध्ये दोन असा इतर विभाजक येतो की दोघांनाही भाग जातो. म्हणजे याच्यामध्ये 1 शिवाय 2 हा सामायिक विभाजक आहे, त्यामुळे जोडमूळ संख्या नाहीये. 4 आणि 5 या लागोपाठ येणाऱ्या दोन क्रमागत संख्या आहेत, या समूळ संख्या आहेत, कारण यांचे विभाजक येतात 1, 2, 4 याचा येतो 1, 5 दोघांमध्ये एकच सारखा आहे. 17, 19 या दोन्ही मूळ संख्या आहेत किंवा या लागोपाठ येणाऱ्या मूळ संख्या आहेत, दोघांच्या मध्ये एक संयुक्त संख्या आहे. म्हणजे 17 आणि 19 सुद्धा या जोडमूळ संख्या आहेत, पण समूळ सुद्धा आहेत कारण एकच विभाजक त्यांच्यामध्ये सामायिक येतो. 27, 35 चे असेच अवयव पाडा. तरी पण लक्षात घ्या, 3 च्या पाड्यात 27 आहे, 3 च्या पाड्यात 15 आहे. म्हणजे ही एक न तर विभाजक आहेत सामायिक, पण ती एक जादा येतो, त्यामुळे ही समूळ संख्या नाही. या समूळ संख्या आहेत, या समूळ संख्या आहेत, याही समूळ संख्या नाहीत. पुढचा प्रश्न, 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. त्या किती आहेत त्या लिहा. तुम्ही त्या लिहून काढा. 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या. त्यानंतर 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. त्या मूळ संख्यामधूनच या जोडमूळ संख्यांच्या जोड्या काढा. जोडमूळ संख्यांच्या जोड्या काढताना ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या आहे अशी शोधा किंवा ज्या दोघींचा फरक 2 आहे अशी संख्या शोधा, त्या असतील जोडमूळ संख्या. पुढचा प्रश्न, 1 ते 50 मधील समूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. जोड्या लिहा म्हणजे 2-2 संख्या लिहा. लिहिताना एक काळजी घ्या, त्या दोन संख्यांचे जर विभाजक लिहिले तर फक्त एक हाच त्यांचा सामायिक विभाजक आला पाहिजे. अशा कोणत्याही जोड्या लिहा, त्या सर्व समूळ संख्या असतील. आणि पुढचा प्रश्न, मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? ज्या मूळ संख्या आहेत त्या अनंत आहेत, पण या सर्व मूळ संख्यामध्ये फक्त आणि फक्त सम असणारी एकच आहे, ती आहे 2. अशा पद्धतीनं आज आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या, मूळ आणि संयुक्त नसणाऱ्या संख्या, समूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि त्याच्यावरचा स्वाध्याय पण बघितला. व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलाच असेल. काही शंका असेल तर माझ्या या नंबरला फोन करून विचारा. स्वाध्याय सोडवा. तुम्ही कुठे असाल तर वहीत लिहून या प्रश्नांची उत्तरं माझ्या या नंबरला व्हॉट्सअपवर पाठवू शकता. ओके, धन्यवाद.